ब्रिक कॉर्नर फ्लेमिश बॉन्डची प्रक्रिया. फ्लेमिश बॉन्ड हा विटा किंवा ब्रिक लावण्याचा पारंपरिक प्रकार आहे. यामध्ये स्ट्रेचर विटा आणि हेडर विटा एकाच थरामध्ये एकानंतर एक ठेवल्या जातात. म्हणजेच विटा लांबी आणि रुंदीमध्ये एकाच थरामध्ये ठेवल्या जातात. फ्लेमिश बॉन्ड अनेकदा 2 विटांच्या जाडी असलेल्या भिंतींसाठी वापरला जातो. वन ब्रिक कॉर्नर फ्लेमिश बॉन्डसाठी लागणारे साहित्य आणि साधने: विटा, वाळू, पाणी, 33 ग्रेड सिमेंट, ओळंबा किंवा प्लंबॉब, स्पिरिट लेवल, ट्यूब लेवल, थापी, मेजरमेंट बॉक्स, लाईन दोरी, ग्रूव्ह पट्टी आणि फावडा. आता आपण वन ब्रिक कॉर्नर फ्लेमिश बॉन्डची प्रक्रिया पाहूया. सर्वप्रथम विटा 3 तास पाण्यात भिजवा, जेणेकरून त्या मसाल्याचे पाणी शोषून घेणार नाही. वाळू चाळून घ्या आणि जर त्यामध्ये माती जास्त असेल तर पाण्याने धुवून घ्या. बांधकाम सुरक्षित ठेवण्यासाठी नेहमी पिण्यायोग्य पाण्याचा वापर करा. केवळ 33 ग्रेडचे सिमेंट वापरा. प्लंबॉब, स्पिरिट लेवल, थापी इत्यादी सर्व आवश्यक उपकरणे तयार ठेवा. त्यानंतर कामाची जागा स्वच्छ करा. 1 भाग सिमेंट 6 भाग वाळू असलेला 1:6 असे गुणोत्तर असलेला मसाला तयार करा. वाळू मोजण्यासाठी मेजरमेंट बॉक्सचा वापर करा. फावड्याच्या मदतीने वाळू आणि सिमेंट 2-3 वेळा चांगले मिसळा. अर्ध्या तासामध्ये कामासाठी जेवढा उपयुक्त असेल तेवढा मसाला बनवा. मार्कआउट करण्यासाठी 3, 4, 5 समभुज त्रिकोण म्हणजेच 30 अंश, 60 अंश आणि 90 अंश अशी पद्धत वापरा. म्हणजे आपल्याला 90 अंश कोनाचा योग्य कोपरा मिळेल. रेफरन्स लाईन घेऊन प्लॅटफॉर्मच्या दोन्ही कोनापासून 1 फुटाचे अंतर घेऊन आधार चिन्ह घेण्यासाठी लाईन दोरी बांधा. थापीच्या मदतीने मसाला L आकारात पसरवा. त्यानंतर विटांनी बांधकाम सुरू करा. मसाल्याची पातळी समान ठेवण्यासाठी स्पिरिट लेवल किंवा ट्यूब लेवलचा वापर करा. वन ब्रिक कॉर्नर वॉल फ्लेमिश बॉन्ड जोडण्यासाठी प्लम पॉइंटच्या 3 कोपऱ्यांच्या विटा मोजमापांनुसार ठेवा. 3ही कोपऱ्यातील विटा स्पिरिट लेवलने तपासा. बांधकाम 90 अंशामध्ये येण्यासाठी गुण्या म्हणजेच ट्राय स्क्वेअर वापरा. 2 कोपऱ्यातील विटा ठेवल्यानंतर मधल्या विटा ठेवण्यासाठी लाईन दोरीचा वापर करून सर्व विटा लावून घ्या. पहिल्या थरामध्ये हेडर आणि स्ट्रेचर म्हणजे एकाड एक हेडर आणि स्ट्रेचर अशा पद्धतीने विटांची रचना केली जाते. विटांचा वरचा भाग म्हणजे फ्रॉग नेहमी वरच्या दिशेने आला पाहिजे. 2 विटांमध्ये मसाला भरण्यासाठी केवळ 1 सेंटीमीटरचे अंतर आवश्यक असते. विटांना समान रेषेत लावल्यानंतर थापीच्या मदतीने चांगल्या पद्धतीने मसाला जॉइंट मध्ये भरून घ्या. पहिला थर पूर्ण झाल्यानंतर थापीच्या मदतीने विटांवर 1 सेंटीमीटर जाड मसाल्याचा थर पसरवा. दुसऱ्या थरात वीट जोडण्यासाठी हेडर विटांची लांबी 2 समान भागांमध्ये कापून घ्या, ज्याला क्वीन क्लोजर म्हणतात. क्वीन क्लोजरचा वापर करून दुसऱ्या थरात विटा लावा. भिंतीची उभी रेषा सरळ येण्यासाठी ओळंब्याच्या मदतीने प्लम पॉइंटच्या विटा तपासा. मधल्या विटा जोडण्यासाठी लाईन दोर वापरा आणि विटांचा थर करा. तिसरा थर लावताना पहिल्या थरानुसार विटांची रचना केली पाहिजे. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर ट्यूब लेवलने बांधकामाची लेवल तपासा. नंतर साफसफाई करून घ्या आणि सर्व साहित्य पाण्याने स्वच्छ धुवा. सारांश: आज या व्हिडिओमधून काही महत्त्वाची माहिती मिळाली आहे. उदाहरणार्थ, वन ब्रिक कॉर्नर फ्लेमिश बॉन्ड म्हणजे काय? वन ब्रिक कॉर्नर फ्लेमिश बॉन्ड साठी आवश्यक साहित्य, वन ब्रिक कॉर्नर फ्लेमिश बॉन्ड पॅटर्न तयार करण्याची प्रक्रिया, सिमेंटचा वापर आणि मसाल्याचे प्रमाण. आणि आता तुमच्यासाठी एक काम: वन ब्रिक कॉर्नर फ्लेमिश बॉन्ड कोणत्या प्रकारच्या संरचनांमध्ये सर्वात जास्त वापरले जाते आणि त्याचे फायदे काय आहेत?